राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान ॲक्सिडेंटमुळं जे दुर्दैवी निधन झालं ह्या वृत्त कळाल्यानंतर मनाला अतिशय दुःख होतोय। माझ्या एकट्याचा नाही, पुऱ्या राज्याच्या तमाम जनतेला तो दुःख आहे। अनेक वेळेस मी त्यांना सभागृहामध्ये काम करताना पाहिलं, मंत्रालयामध्ये काम करताना पाहिलं आणि गेल्या 30 वर्षापासून सातत्याने मी त्यांना बघतोय। काही एक संवेदनशील, कर्तृत्ववान, समाजासाठी समर्पित केलेला पूर्ण त्यांचा आयुष्य, हे सर्व कार्य विचारात घेता समाजप्रती असलेला त्यांची बांधिलकी, सुदैवाने माझा आणि त्यांचा अनेक वेळेस संबंध आला, संपर्क आला। परंतु अशा या कठीण प्रसंगीमध्ये त्यांच्या कुटुंबियावर हा जो घात झाला, हा जो अपघात झाला, त्यामुळे त्यांची ईश्वर अल्लाह भगवान अजितदादांच्या पवार यांच्या मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या सिल्लोड सोयगाव तालुक्याचा आमदार या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ईश्वर अल्लाह भगवानला विनंती करेल की त्यांच्या परिवाराला हे जे दुःख झालं ते दुःख पेलण्याची शक्ती देव। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय माझ्याकडे शब्द नाही आहे। खूप धक्कादायक बातमी आली। माझ्या मुलांनी मुंबईवरून फोन केला, सकाळी झोपेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अजित दादा इज नो मोर। झोपेतून उठतो आणि अशा प्रकारची बातमी ऐकतो तर मला विश्वास बसला नाही। मी म्हटलं कोणाच्या बाबतीत बोलतो? तो अजित दादा। मी म्हटलं अजित पवार? तो बोले हा अजित पवार प्लेन ऍक्सिडेंट मध्ये, दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। कोणाला विश्वास बसणार आहे? कोणालाही विश्वास बसू शकत नाही आहे। पण जेव्हा त्याची पुष्टी झाली तर आता आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे। एका उत्तम कार्यशील ऍडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल। अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य करतील। अंग्रेजीमध्ये आपण बोलतो ना वर्कहॉलिक, ज्या माणसाला फक्त काम करण्याची सवय होती, फक्त काम काम आणि काम। सर्वांना माहित आहे अजितदादा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत ते फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, टोलवा टोलवी ते कधीही करायचं नाही। काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार, हो हा हे शक्य आहे, आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे, हे होणार नाही। आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार। तर अशा प्रकारचं एक एबल ऍडमिनिस्ट्रेटर, दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे। पवार परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे। पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहे त्यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल, आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार आज यांचा विमानाच्या हस्त्यामध्ये त्यांचं निधन झालं। आज खरं पाहिलं तर महाराष्ट्राचे अजित पवार साहेब यांनी या महाराष्ट्रासाठी इतकं चांगलं काम केलेलं आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोडवले आहे। आज खरं पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी दुःखी आहे, कारण की कधी पक्ष जात पात न पाहता त्यांनी प्रत्येक लोकांचे काम करायचा प्रयत्न या ठिकाणी केला। आज खरंच दादाची आठवण यासाठी येते की माझी मिसेस एक्सपायर झाल्यानंतर माझ्या घरी कधी कोणाच्या घरी 5 मिनिटं बसत नाही, दादा अर्धा तास माझ्यासाठी तिथे बसले। खरंच आज दादाची आठवण सर्व लोकांना महाराष्ट्रातील, कारण की गेल्या 5 टर्मपासून चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्राची सेवा त्यांनी केली। खरंच आज मी आमच्या छत्रपती संभाजीनगर शिवसेनेच्या वतीने अजितदादाला मी या ठिकाणी श्रद्धांजलि अर्पित करतो। हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता सर्व माननीय अजितदादा पवार साहब का दुखद निधन हुआ है। वो निधन के कारण आज पूरे महाराष्ट्र में आज
मायूसी का माहौल छाया हुआ है। और आज हम राष्ट्रवादी के कार्यकर्ता आज एक मराठी में बोलते हैं ना, पोरगे हो गए, तो वैसे हमारे लोगों की हालत हो गई भी है। आज जो नेता ने हमारे को आज छोटा सा बड़ा किया, हर चीज़ में हम लोगों को साथ में लेके चलने का काम किया, पूरी 18 पगड़ जाति को साथ में चलने का काम किया लेकर, आज वो अजीत दादा हमारे बीच नहीं रहे। मैं इसके अंदर ज़्यादा कुछ नहीं कहूँगा। अजीत दादा की जितनी तारीफ करेंगे उतनी कम है, और उस तारीफ की हम कोई निंदा नहीं कर सकते। आज सबसे बड़ा महाराष्ट्र का बहुत बड़ा नुकसान हो गया है। आज जो लोगों के वास्ते हमेशा तैयार रहने वाला इंसान, सुबह 6 बज के जैसे 6 बजे का टाइम होता था वैसे लोगों के वास्ते काम करने वाला इंसान, लोगों के वास्ते भागने वाला इंसान, एक उप मुख्यमंत्री रहने के बाद भी जनता में मिल के रहने वाला इंसान आज दुनिया में हम सबके बीच नहीं रहा। तो आज माननीय अजीत दादा पवार साहब को मैं श्रद्धांजलि देता हूँ, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी औरंगाबाद शहर की तरफ से पूरे मैं श्रद्धांजलि अजीत दादा को अर्पित करता हूँ। मैं शेख रफीक भाई जी, मध्य विधानसभा शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी। आज 28 जनवरी को एक बहुत ही दुखद घटना हुई, जिसका हम अपने लफ्ज़ों में बयान नहीं कर सकते। आज हम राष्ट्रवादी के कार्यकर्ता औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर में इस दुखद घटना का बहुत ही दुख व्यक्त करते हैं, और इस घटना की सीबीआई जानकारी हो, ये हमारी ख्वाहिश है। और ये हमारा बोलना है कि भाई इस तरह से इतना हमारे जो हरदिल अजीज नेता, हमारे जो राष्ट्रवादी के सीएम थे, उप मुख्यमंत्री थे, इतने बड़े नेता अगर इस तरह से एक्सीडेंट में जाते हैं तो कुछ ना कुछ जो बात होगी ऐसा हमें लगता है। तो इसलिए हम चाहते हैं कि इसकी सीबीआई इंक्वायरी हो और हम सबको इसका इंसाफ मिले और इसकी पूरी घटना मालूम हो। और इस दुख घटना को हम बहुत ही अंतर दुख से व्यक्त करते हैं और श्रद्धांजलि अर्पित करते हैं अजीत दादा पवार को। शुक्रिया। मोहम्मद यूसुफ खान, जिलाध्यक्ष स्वयं रोजगार, राष्ट्रवादी पार्टी।